जवळजवळ 8 महानगरपालिकांमध्ये थेट बहुमत हे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळालं आणि निम्म्यापेक्षा जास्त जागा म्हणजे इतर सर्व पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, अशा सर्व पक्षांच्या एकत्रित जेवढ्या जागा आहेत त्याहीपेक्षा जास्त जागा एकट्या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी निवडून आल्या. आणि आपण जर हे मतदान बघितलं तर जवळपास 198 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राच्या या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये भाजपला 1,20,11,597 एवढं मतदान मिळालेलं आहे. 1,20,00,000 आणि आपण विधानसभेचा विचार केला तर त्याहीपेक्षा जास्त मतदान हे आता भाजपला या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे एक प्रकारे प्रचंड मोठा विश्वास जनतेनं भारतीय जनता पक्षावर दाखवला आणि भारतीय जनता पक्षाला जो 4थ्या क्रमांकाचा पक्ष होता तो 1ल्या क्रमांकाचा पक्ष हा त्या ठिकाणी केला. सातत्याने आमचा ग्राफ हा वाढतच गेला आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था एक प्रकारे या देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी जे एका पारदर्शितेचं वातावरण सुरू केलेलं आहे, एक जो विकासाचा एक त्यांनी अजेंडा तयार केलेला आहे, त्याला लोकांनी महाराष्ट्रामध्ये देखील आमच्यावर विश्वास ठेवून पूर्ण समर्थन दिलेलं आहे. मुंबईमध्ये आम्ही पारदर्शितेचा अजेंडा घेऊन या ठिकाणी निवडणुका लढवल्या आणि प्रचंड मोठं यश हे जनतेने आम्हाला दिलं. 31 जागा भारतीय जनता पक्षाच्या होत्या, त्यावरनं थेट 82 वर आम्ही गेलो. प्रचंड मोठा समर्थन हे मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखाद्या पक्षाला या ठिकाणी मिळालं. त्यामुळे जो अजेंडा भारतीय जनता पक्षाने 8 महानगरपालिकांमध्ये थेट आमचा महापौर त्या ठिकाणी होणार आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महापौर पदावर आपण दावा करावा की नाही, महापौराची निवडणूक लढवावी की नाही, या संदर्भात आमच्याकडे चर्चा झाली. या चर्चेच्या दरम्यान साधारणपणे एक विषय सातत्याने समोर आला की आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना या ठिकाणी जर निवडणूक लढायची असेल आणि ती जिंकायची असेल तर त्याकरता कोणत्या ना कोणत्या पक्षाची किंवा पक्षांची मदत घ्यावी लागेल. तशा प्रकारचे काही संकेत देखील आम्हाला प्राप्त होत होते की अशा प्रकारची मदत ही आम्हाला मिळू शकते, असे संकेत देखील होते. कोर कमिटीने या सगळ्या गोष्टींवर विचार केल्यानंतर एक गोष्टीचा निर्णय कोर कमिटीने केला की मुंबईच्या जनतेचा जो कौल आहे हा पारदर्शितेला कौल आहे आणि त्यामुळे या पारदर्शितेचा अनादर आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून फार जोडतोड करून या ठिकाणी महापौर पद मिळवता येईल, पण ते महापौर पद मिळवत असताना पारदर्शितेवर कॉम्प्रोमाइज केलं तर ज्या जनतेनं आपल्याला कौल दिला त्या जनतेसोबत आपण त्यांच्या कौलाचा अनादर केला असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय केलेला आहे, महापौराची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही. उपमहापौराची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही. आपल्याला माहिती आहे की स्थायी समितीमध्ये ज्या जागा आहेत त्या जागा पर्सेंटेज अनुसार प्रत्येक पक्षाचे किती नगरसेवक आहेत त्याच्या आधारावर जागांच्या प्रमाणात त्या जागा मिळतात. त्या प्रमाणामध्ये भाजपलाही 10 जागा मिळतील आणि शिवसेनेलाही 10 जागा मिळतील. समसमान जागा मिळाल्या तरीही स्थायी समिती अध्यक्षाची निवडणूकही भारतीय जनता पार्टी लढणार नाही. सुधार समितीतही भाजपला आणि सेनेला सारख्या जागा मिळतील, दोघांचे तेवढेच लोक नॉमिनेट होतील. त्याच्याही अध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही. शिक्षण समितीतही
सारख्या जागा आमच्या नॉमिनेट होतील तरीही त्याच्याही अध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही. बीएसटी मध्ये देखील भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढणार नाही. अजून माझं निवेदन राहिलंय. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केलाय की भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये काम करतील. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही विरोधी पक्षनेता घेऊ. आम्ही विरोधी पक्षनेता घेणार नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही. मुंबईच्या हिताच्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही सत्तारूढ पक्षाला, शिवसेनेला समर्थन देऊ. जे मुंबईच्या हिताचे विषय असतील त्याच्यावर त्यांच्या बाजूनेच मतदान करू. पण त्याच वेळी पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून महानगरपालिकेत पारदर्शिता असली पाहिजे, तिथला भ्रष्टाचार संपला पाहिजे. याकरता त्यावेळी जी परखड भूमिका घ्यायची आवश्यकता असेल ती भूमिका भारतीय जनता पक्ष हा निश्चितपणे या ठिकाणी घेईल. एकीकडे हे करत असताना आम्ही निवडणुकीच्या काळातही त्या ठिकाणी सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या कारभारामध्ये अधिक पारदर्शिता आली पाहिजे. आणि मुंबईच्या संदर्भात जे काही घडलं ते तर मी सांगितलंच. पण केवळ मुंबईपुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता यावी या दृष्टीनं आम्ही निर्णय केलाय की एक समिती राज्य सरकार तयार करेल. जी समिती महानगरपालिकेचे कायदे, नियम, कार्यपद्धती याचा अभ्यास करेल. महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे पारदर्शिता आणता येईल या संदर्भातल्या शिफारसी ही समिती राज्य सरकारला करेल. श्री रमानाथ झा, श्री गौतम चॅटर्जी आणि श्री शरद काळे हे अत्यंत वरिष्ठ सनदी अधिकारी या समितीमध्ये असतील. आणि ही समिती पुढच्या 3 महिन्यामध्ये या सगळ्या बाबींचा अभ्यास करून महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता आणण्याकरता ज्या शिफारसी करेल त्या शिफारसींना राज्य सरकार योग्य प्रकारे त्या ठिकाणी लागू करेल. एक दुसरा विषय या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सांगितला होता की मुंबई हे मोठं शहर आहे, त्यामुळे इथल्या कारभारात पारदर्शिता आणण्याकरता एक उपलोकायुक्त असला पाहिजे. आज उपलोकायुक्त आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं ज्युरिस्डिक्शन आहे. लोकायुक्तांकडे आहे. लोकायुक्तांना अधिकार आहे ते उपलोकायुक्ताचं ज्युरिस्डिक्शन ठरवतात. आणि राज्य सरकारला अधिकार आहे की एकापेक्षा अधिक उपलोकायुक्त राज्य सरकार नेमू शकतं. त्यानुसार एक उपलोकायुक्त आम्ही नेमणार आहोत आणि माननीय लोकायुक्तांनाही विनंती करणार आहोत की त्यांना मुंबईचं ज्युरिस्डिक्शन द्यावं आणि त्या माध्यमातून पारदर्शितेकरता अधिक चांगली संस्थात्मक व्यवस्था ही उभी करण्याचा निर्णय हा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला ज्या लोकांनी मतदान केलं, ज्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला, त्या सगळ्यांना आमचा हा निर्णय अत्यंत मनपूर्वक आवडेल. आणि म्हणून त्यांचा कौल जो आहे त्याचा सन्मान ठेवत भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला आहे.